सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं शिवाय कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये. आणि आता आपण बघत आहोत 12th मॅथ्स मधील मॅथ्स 1 मधला फर्स्ट लेसन मॅथमॅटिकल लॉजिक आणि त्याच्यामध्ये एक्सरसाइज 1.5. सो एक्सरसाइज 1.5 जो आहे तो बेस्ड आहे या तुमच्या सर्किट्सवर. सो सर्किट्समध्ये जे काही स्विचेस आहेत ते आयदर सिरीजमध्ये आहेत की पॅरलरमध्ये आहेत ते आपण स्टडी करूया. सो फर्स्ट इथे आहेत दोन स्विचेस, ते सिरीजमध्ये आहेत. जर दोन स्विचेस सिरीज मध्ये असतील तर आपण त्याला घेतो अँड, आणि दोन स्विचेस जर पॅरलल असतील तर त्याला आपण घेतो ऑर. सो इथे जो S1 आहे आणि S2 ह्याला आपण सायमल्टेनियसली नाव देतो P आणि Q. सो P रिप्रेझेंट करतो स्विच S1 ला, Q रिप्रेझेंट करतो स्विच S2 ला. सो P अँड Q आणि P और Q. आता आपण याचा टेबल बघूया. सो टेबल मध्ये स्विचिंग सर्किटला आपण 1 आणि 0 यूज करतो. सो दोनदा 1 दोनदा 0, 1 0 1 0. P अँड Q मध्ये जर अँड आहे तर 1 1 1 येतो, बाकी सगळे 0 येऊन जातात. सिमिलरली P और Q ला काय होतं, P Q P और Q सेम पॅटर्न 1 1 0 0 1 0 1 0. अँड ला काय झालेलं, 1 1 असेल तर 1 येतो, बाकी सगळे 0 येतात. सिमिलरली ऑर ला जर 0 0 आहे तर 0 येणार, बाकी सगळे येणार 1. सो 0 1 1 1. ठीक आहे. सो ह्याच्यावरून आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म अँड राईट इट्स इनपुट आउटपुट टेबल. सो फर्स्ट थिंग आपण काय करणार, तर P म्हणजेच काय आहे आपल्याकडे, स्विच S1. Q म्हणजेच काय आहे, स्विच S2. आता एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे किती स्विचेस आहेत त्याचा आधी नीट ऑब्झर्व करा. 3 स्विचेस आहेत आणि तिघेही वेगवेगळे आहेत, S1 S2 आणि S3. त्याच्यामुळे S3 जो आहे त्या स्विचला आपण घेणार R. ओके. सो फर्स्ट थिंग आपल्याला हवी आहे सिम्बॉलिकल फॉर्म. सो सिम्बॉलिक फॉर्म येईल आपला, फर्स्ट आहे P. सो P ला ऍज इट इज लिहा. P जो आहे तो पॅरलर मध्ये गेलाय S2 आणि S3 ला. सो पॅरलर म्हणजेच आपल्याकडे होता ऑर, म्हणून तिथे ऑरचं ऑपरेशन दिलं. आता पुढे ही दोघं जी आहेत ती एकमेकांना सिरीज मध्ये आहेत. सिरीज मध्ये असतात तेव्हा आपण ऑपरेशन घेतो अँड, म्हणजेच इथे ब्रॅकेट देणार आणि S2 अँड S3. S2 होता आपल्याकडे Q, S3 होता आपल्याकडे R. सो Q अँड R. सो हा झाला आपला सिम्बॉलिक फॉर्म. आणि पुढे आपल्याला इथपर्यंतच नाही थांबायचं आहे, तर सांगितलंय अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. म्हणजे ही जी टर्म आहे ह्याचा आपल्याला इनपुट आउटपुट टेबल फाइंड आउट करायचं आहे. सो P Q आणि R. आपल्याकडे P Q असतात तेव्हा आपण 4 चॉईसेस येतात 1 1 0 0 च्या. जेव्हा R आपल्याकडे येतो तेव्हा आपल्याकडे 8 चॉईसेस येतात 1 1 1 1, 1 च्या 4 वेळा आणि 0 च्या 4 वेळा. सिमिलरली Q च्या 2 2 ऑप्शन्स येतात, सॉरी 2 2 चॉईसेस येतात, जसं की 1 1 0 0 1 1 0 0 आणि R च्या 1 0 1 0 अल्टरनेट. सो 1 0 1 0 1 0 1 0. ओके. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ह्याचा इनपुट आउटपुट टेबल, म्हणजे ह्या पूर्ण टर्मचा. सो आधी आपण छोट्यातला छोट्या ब्रॅकेटचा आउटपुट टेबल काढूया. सो छोट्या ब्रॅकेटमध्ये काय आहे, Q अँड R. सो फर्स्ट इथे लिहायचं Q अँड R आणि नंतर पूर्णच टर्म आहे आपल्याकडे, पूर्ण टर्म आहे आपल्याकडे P और Q अँड R. आता Q अँड R म्हणजेच काय, तर ह्या दोघांच्या मध्ये अँडचं ऑपरेशन. अँड म्हणजेच काय, तर अँड म्हणजे आपल्याकडे 1 1 1 होता. सो ह्या दोघांच्या मध्ये Q आणि R च्या मध्ये 1 1 कुठे आहेत, तर तिथेच फक्त आपल्याकडे 1 येणार, बाकी सगळे काय येणार 0. सो इथे आणि इथेच या दोघांकडे 1 1 होता, बाकीचे आले आपल्याकडे 0. ओके. आता लास्ट आहे P और Q अँड R. म्हणजे P आणि Q अँड R ह्या दोन टेबलच्या मध्ये आपल्याकडे ऑपरेशन आहे ऑरचं. ऑर म्हणजेच काय आपण बघितलेलं, ऑर म्हणजे 0 0 0 असतो, बाकी सगळे 1. सो ह्या दोन टेबल्सच्या मध्ये 0 0 लास्टच्या तिघांनाच आहे आणि उरलेले आहेत आपल्याकडे 1 1 1. सो आपल्याला इनपुट आउटपुट टेबल फाइंड आउट करायचा होता. इनपुट आउटपुट टेबल काय होईल आपल्याकडे,
5 टाइम्स 1 3 टाइम्स 0. सो हा झाला आपल्याकडे इनपुट आउटपुट टेबल आणि हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूया आपण जेणेकरून तुमची ही कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, मगाच्या क्वेश्चन मध्ये काय होतं, S1 आणि S2 होता, पण इथे S1 च्या वरती डॅश आहे, S2 च्या वरती डॅश आहे. सो अशा वेळेला आपण काय करायचं, जेव्हा नुसता S1 असतो तेव्हा P घेतो, S1 डॅश आलं तर त्याला निगेशन लावायचं. ओके, सो आता सिम्बॉलिक फॉर्म काय येईल बघा. ही दोघं एकमेकांना सिरीज मध्ये आहेत, आधी ब्रॅकेट द्या. S1 डॅश आलाय, S1 म्हणजे P, डॅश आलाय म्हणजे निगेशन, सिरीज मध्ये आहेत म्हणजे अँड, म्हणजे निगेशन P अँड S2 काय आहे आपल्याकडे Q. आता ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलंय पॅरलर मध्ये म्हणजे ऑरला, या दोघांमध्ये P आणि Q ला फक्त इथे S2 ला निगेशन आहे म्हणजे P ॲज इट इज आणि Q ला लागलं निगेशन. सो हा झाला आपला सिम्बॉलिक फॉर्म. आता ह्याचा आपल्याला टेबल फाइंड आउट करायचं आहे. सो इथे बघितलं तर PQ निगेशन P निगेशन Q आहे. सो फर्स्ट आपण P चा टेबल घेऊया, Q चा निगेशन P निगेशन Q. नेक्स्ट ह्या दोन छोटे छोटे ब्रॅकेट्स घेऊया, निगेशन P अँड Q आणि P अँड निगेशन Q. आणि लास्टला घेऊया ऑलचा. सो जेव्हा आपल्याकडे P आणि Q येतो तेव्हा आपल्याकडे चार चॉईसेस येतात, जसं की 1 1 0 0 1 0 1 0. निगेशन P म्हणजे P चा उलटा, सो हा येईल 0 0 1 1 0 1 0 1. निगेशन P अँड Q म्हणजे निगेशन P अँड Q ह्या दोघांमध्ये अँडचं ऑपरेशन येतंय. अँड म्हणजे 1 1 1, इथे 1 1 थर्डला येणार, बाकी सगळीकडे येणार 0. P अँड निगेशन Q म्हणजे हा आणि हा, ह्या ह्याच्यामध्ये अँड 1 1 कुठे येत आहे सेकंडला, बाकी सगळे 0. आणि लास्टला मी ऑल, ऑल म्हणजे हे पूर्ण एक्सप्रेशन जिथे हा आणि हा टेबलच्या मध्ये आहे ऑर, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये ऑर ऑपरेशन आहे. ऑरला काय असतं 0 0 0, सो 0 0 फर्स्ट आणि लास्टलाच आहे, बाकी सगळे 1 1. म्हणजेच याचा इनपुट आणि आउटपुट टेबल आलाय 0 1 1 0. ओके, सो होप यू अंडरस्टँड. आणि जर काही डाऊट असेल किंवा काही क्वेरी असेल तर प्लीज कमेंट बिलो अँड थँक्यू फॉर वॉचिंग.